बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। MIDCतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। या निवडणुकीत तब्बल 23 उमेदवार रिंगणात उतरले होते, तर एकूण 58.17% मतदान पार पडले। दरम्यान 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांनी 1,16,000हून अधिक मताधिक्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता। यामुळे आता सुनेत्रा पवार लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील अशी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदान वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। आता बारामतीत सुनेत्रा पवार किती मताधिक्याने निवडून येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। त्याचबरोबर मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली असून सुरक्षेचे कडक बंदोबस्तही ठेवण्यात आले आहेत। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी संतोष जामदाडे यांनी संवाद साधलाय। पाहुयात ते काय म्हणाले। बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती आणि त्या पोटनिवडणुकीचा उद्या निकाल आहे। निकालाची तयारी आहे, ती तयारी जय्यत तयारी बारामतीतील इथं वखार मंडळात आपण पाहत आहेत की निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, प्रांताधिकारी आहेत, तसेच तहसीलदार बारामतीचे आहेत। यांच्या नियोजनाखाली ही जी तयारी जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहेत। या ठिकाणी 20 टेबल्स आहेत, 20 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व जे कर्मचारी त्या कर्मचारी या ठिकाणी अगदी आता त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि उद्या सकाळपासून हे जे निवडणुकीचा जो निकाल आहे या निकालाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे। उद्या जो निकाल होणार आहे, निकाल लागणार आहे, त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत। सर, उद्या बारामती विधानसभेचा निकाल लागतोय पोटनिवडणुकीचा, काय तयारी आपल्याकडून करण्यात आलेली आहे? बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता ह्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथील गोदाम क्रमांक 4 मध्ये सुरू होणार आहे। यासाठी आपण 20 टेबल EVM मशीनसाठी तयार केलेले आहेत आणि 2 टेबल पोस्टल आणि 3 टेबल आपण ETPBS साठी केलेला आहे। आपल्या बरोबर बारामतीचे तहसीलदार देखील आहेत। सर, कशा पद्धतीने हे जी निवडणुकीची उद्या निकाल आहे त्या पद्धतीची तयारी आपल्याकडून करण्यात आलेली आहे? निवडणुकीसाठी सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे। आपली बंदोबस्त पुरेसा ठेवलेला आहे। सगळ्यांना QR कोड बेस्ड एंट्री सिस्टीम आपण केलेली आहे। निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने 3 टियर सिस्टीम आपण तयार केलेली आहे। माध्यम प्रतिनिधींना देखील वेळच्या वेळेला हे आकडे मिळतील मतमोजणीचे, अशी सोय सुद्धा आपण केलेली आहे आणि ते त्यांच्यासाठी बाहेर एक स्पेशल कक्ष सुद्धा आपण ठेवलेला आहे। निश्चितपणे आपण पाहतो की बारामतीची जी उद्याची होणारी पोटनिवडणुकीचा निकाल आहे त्याची जय्यत तयारी झालेली आहे आणि या तयारीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही। 3 टायर सुरक्षा आहे, ते 3 टायर सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांना एक QR कोड असणार, एक ओळखपत्र आहे, ते ओळखपत्र दिलं जाणार आहे। ज्यांच्याकडे ते ओळखपत्र आहे, ज्यांचा QR कोड स्कॅन होणार आहे, अशाच प्रतिनिधींना हा जो कक्ष या कक्षात प्रवेश मिळणार आहे। त्याच्यामुळं पोलीस प्रशासन असू द्या किंवा आपल्या निवडणूक प्रशासन असू द्या, यांनी जय्यत तयारी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते आणि उद्या हा निकाल लागणार आहे। या निकालानंतर खरं चित्र पाहायला मिळणार आहे आणि ज्या अर्थी सुनेत्रा पवार यांचा विजय आहे तर हा विजय मोठ्या मताधिक्याने होणार होता, अशा पद्धतीचा हा विजय पाहायला मिळतोय का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती।